मन से नहीं जाना। नहीं नहीं, हमारे पिताजी बोलते थे लबड़ा कि अगर खुशी होकर कोई काम करेगा ना तो उस काम का पता नहीं चलेगा कब खत्म हो जाएगा। अगर दुखी मन से करेगा तो बहुत दुख होगा, उसको काम करने में भी दिक्कत आएगी। बराबर आहे सर। 19,024 फूट। काय म्हणता, केलं का नाही तुमच्या भावानी? उमलिंगला पोचणं एक टास्कच झालंय। तिकडे घुसलो आम्ही, ऑफलाईन मॅप करून डाउनलोड करून पण काय उपयोग नाही। तर इथे कोणालाही घराबाहेरच्या लाईट्स रात्री चालू ठेवायची परमिशन नाही आहे। पडलो कुठे काय करताय ना नजारे एन्जॉय। तर आजचा आपला हा 12वा दिवस आहे माझ्यामध्ये आणि आज आपण आलेलो आहेत हानले। तर हानले येथे आपल्याला ऑब्झर्वेटरी बघायला भेटते जे की अंतरिक्षचा अभ्यास करतात। तर आपण तिथे जाणारच आहे। त्याआधी तुम्हा सगळ्यांना विचारतो कसं काय युट्यूब, मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। इथल्या लोकांचा हा जो चहा आहे ना तो खूप कमी गोड आहे, पण यार इथल्या लोकांचा स्वभाव खूप गोड आहे। असो, माझ्या मागचा परिसर बघा। आज आपण उमलिंगला आणि त्यानंतर लास्ट विलेज ऑफ इंडिया जे की डिंचाक जे येतं चायना बॉर्डरला, तर तिथे सुद्धा जाणार आहे। आज आम्ही जिथे थांबलोय म्हणजे काल रात्री आम्ही जिथे आलो होतो होमस्टे, तो होमस्टे खरंच खूप सुंदर आहे। एकदा तुम्हाला त्या होमस्टेची पूर्ण टूर मी तुम्हाला देतो। तर हे बघा, हा असा छोटासा होमस्टे, ती लास्टवाली माझीच रूम आहे। हे बघा, हे सोलर पॅनलच्या साईडचं जी खिडकी आहे ती माझीच रूम आहे आणि इथं आमच्या सगळ्यांच्या बाईक्स। हे बघा, काल सगळ्यांचे वॉटर क्रॉसिंगमध्ये शूज ओले झाले, सगळ्यांनी असे वाळत घातले। आणि हा असा एंट्रन्स आहे। इथे एक रूम आहे, इथे त्यांचा डायनिंग एरिया मस्त असा, आणि इथे समोर त्यांचं किचन आहे। ही एक आमची रूम आहे आणि ही एक आमची रूम आहे। झालं का? चला मग, चला चहा वगैरे पिऊन झाला, नाश्ता वगैरे बाकी अजून। फ्रेश झालो आहे, थोडं नाश्ता वगैरे करू आणि इथून निघूया। ती समोर वरती बघा, तिथे एक ऑब्झर्वेटरी आहे आणि त्याच्यापेक्षा अजून एक मोठी ऑब्झर्वेटरी आहे। आपल्याला त्या ऑब्झर्वेटरीला जायचं आहे। तर येस, आता सगळेजण फ्रेश झाले की निघूयात। पहिले आपण उमलिंगला आणि डिंचॅकला जाणार आहे, त्यानंतर आपण ऑब्झर्वेटरी करणार आहे, कारण की ऑब्झर्वेटरीला संध्याकाळी गेलेलंच चांगलं। पराठा, ऑमलेट, दही। अरे यार, म्हणजे आज पण मला फक्त पराठेच खावे लागले। व्हेज मध्ये जास्त काही नव्हतं, त्यामुळे मी त्यांच्याकडून मॅगी मागवली। चला मॅगी खाऊया। हाय अल्टिट्यूडला ऑक्सिजन कमी असतो म्हणून आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणले होते, पण अजून तरी कोणा गरज पडली नाही म्हणून आम्ही असंच वापरतोय। भाई जिंदा हो ना? छान वाटतं घेतल्यानंतर। ऑक्सिजन आहे ना तो। बास की आता का संध्याकाळपर्यंत इथंच घेतो। कापूर ठेवलाय तुझ्या सर, हेल्मेटला? दाबायचं चष्मा काढ, चष्मा काढ। हेल्मेटला ठेव। हो हेल्मेट हो, हेल्मेट कुठे आहे? हेल्मेटला ठेव। सही है भाई। ये किस चीज का धुआं है भाई? क्या हुआ अजय भाई? कुछ तो जल गया है। काय नाही, चेन लूप मारलंय, चेन लूप पडले त्यामुळे तो दूर येतोय। आणि यस, या ठिकाणी सगळ्यांच्या कोल्ड स्टार्ट होत आहेत आणि आता टाइम झालाय 9:47। सकाळी 8 वाजता निघायचं होतं, पण 2 तास लेट झालेत, कारण की आता कंटिन्यू 10-12 दिवस झाले आम्ही राईड करतोय एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, त्यामुळे भरपूर सारं लेट होतं आहे। आणि आज इतकं थकलो होतो की नाही झालं पॉसिबल।
आणि आपण जे काही डेनचॉकला जाणार होतो, लास्ट विलेज ऑफ इंडिया, तर आपण तिथे जाणार नाही आहे. उमलिंगला जाणार आणि रिटर्न येणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे ऑब्झर्वेटरीला. तर ठीक आहे, आता निघूयात. सगळे एकदम रेडी झालेत फुल गियर्समध्ये. एडमिन भाई, ये बॉय, मैंने आज टी शर्ट नहीं पहना यार. भाई क्यों यार? मेरा टी शर्ट किधर गायब हो गया, मिल नहीं रहा है. अमन को इतना बोल के धमका के पहन रहा है, पता है कि अरे मेरा टी शर्ट ही नहीं मिल रहा है. जाने दो. सच्ची नहीं पहना. अरे सच्ची नहीं पहना है यार, ऐसा मिल नहीं रहा है. ये इसको लेगा नहीं कोई. जान दो, चलो मैं अकेले आता हूँ पीछे से. तुम्ही लावलं नाही. काय झालं भाऊ, काय झालं? ये गद्दार है, गद्दार हे, गद्दार साला. ये वैसे भी BMW वाला है नहीं. तो नहीं BMW REC क्लब का है वो. हाँ. तुम मुझे ज़्यादा इज्जत नहीं देते ना BMW वालों सालों. जिस दिन मेरी हिमालयन का तुम्हें ज़रूरत पड़ेगा ना, उस दिन तुम्हें मेरी कीमत समझ में आएगी, समझे? चलो निकलते इधर से. यार काल रात्री इथं 11:30 वाजेपर्यंतच लाईट होती आणि जेव्हा मी डेटा ट्रान्सफर करायला लावला आणि झोपून गेलो, म्हणजे झोप पण अशी लागते ना, कळत नाही की कधी झोप लागते. आणि डेटा ट्रान्सफर होता मला झोप लागून गेली. डेटा तर काही ट्रान्सफर झाला नाही. आत्ता सकाळी डेटा ट्रान्सफर केला आहे मी. चला आता निघूया इथून. गणपती बाप्पा मोरया. मजा आली. घरापासून आपण आलो आत्तापर्यंत 3409 किलोमीटर. फ्यूल रेंज दाखवतोय 338 प्लस. चला आपल्याला काही टेन्शन नाही, निघूयात. 24 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. इथला एरिया आहे ना, खरंच खूप भारी आहे. भरपूर हिरवंगार आहे सगळीकडे. आणि अशा कच्च्या रस्त्याने आपल्याला होमस्टेला येण्याचा रस्ता. आणि मस्तपैकी शांत ठिकाण आपल्याला होमस्टेच्या रूपात भेटलं. भारी वाटलं. इथे यार 2 दिवसाचा स्टे, मजा येणार आहे. पण यार आपल्याकडे टाईम कमी आणि डेस्टिनेशन जास्त आहेत. तरी पण आपण शक्य होईल तितकं रेस्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण की यार सारखी राईड करून करून पण बॉडी थकते, उपयोग नाही. एक नंबर एरिया आहे इथला, एक नंबर. तर इथे कोणालाही घराबाहेरच्या लाईट्स रात्री चालू ठेवायची परमिशन नाही आहे. कारण की इथे जागोजागी ऑब्झर्वेटरी आहेत. तिथे वरती आहे, तिथे समोर दिसते आहे, तिथे याच्या मागेसुद्धा आहे. आणि ते बघा समोर ती आहे मॉनेस्ट्री. आपल्याला तिथे पण जायचं आहे, पण आपल्याला पहिले उमलिंगला करायचं आहे. भरपूर सारे होमस्टेज आहेत तिथे, पण इथे कॉन्टॅक्ट करणं खूप अवघड आहे यांना. रोज सकाळी आम्हाला रस्ता शोधायला 1 तास त्याच्यातच जातो आणि त्याच्यानंतर आमची राईड चालू होते. आरोग्य मंदिर छोटंसं गाव आहे यार, छोटंसं गाव आहे. आणि होमस्टेच्या माध्यमातून यांचा उदरनिर्वाह चालतो कदाचित. कारण की इथे खूप जण येतात ऑब्झर्वेटरीमुळे. आणि ह्या ऑब्झर्वेटरी आपल्या नारायणगाव साईडला पण आहे, जुन्नर साईडला. पण इथे जी आहे ती वेगळी आहे आणि तिथे जी आहे ती वेगळी आहे. पण आत्ता सध्या आपल्याला पोचायचं आहे उमलिंगला पासला. आणि तिथे पोचायला आपल्याला तब्बल 3 तास लागणार आहे. वा, आज काय लाईनअप दिसतंय. जास्त काही लोड नाही आहे बाईकवर कोणाच्याच, त्यामुळे सगळे एकदम फ्रीली चालत आहेत. भाई शहर में कहाँ मिलते हैं भाई ऐसे रास्ते.
माहीत नाही यार पुन्हा कधी पाहायला भेटेल ह्या सगळ्या गोष्टी. आजचा हा आपला शेवटचा दिवस आहे. कदाचित यानंतर आपल्याला खाली उतरत जायचं आहे. म्हणजे उद्यापासून आपला परतीचा प्रवास चालू होईल. हो ना मित्रांनो. आणि मग घरी गेल्यावरती आत्ता घरची आठवण येते, पण घरी गेल्यावरती ह्या सगळ्या गोष्टींची आठवण येईल. हे डोंगर, ह्या दऱ्या आणि ही हिरवळ. आणि मग तेव्हा आठवण आली ना की पुन्हा हा व्लॉग ओपन करायचा आणि बघायचं. बस त्याच्यासाठीच ह्या मेमरीज साचवून ठेवतो आणि साठवून ठेवतो यूट्यूबच्या माध्यमातून. आणि प्रत्येकजण इथपर्यंत पोचू शकत नाही ना, मग त्यांना कोण दाखवणार. बस आमच्यासारखेच एडे असतात काही जे इथपर्यंत पोचतात. चला चला. अरे गाय गाय, छोटी छोटी गाय नाही रे, गाय. जर तुम्ही हानलेला वगैरे येत असाल, उमलिंगला येत असाल तर इथे कुठलंही सिम चालत नाही. तुम्हाला ऑफलाईन मॅप डाउनलोड करूनच यावं लागेल. आज सकाळी आम्ही जेव्हा निघालो आत्ता, तर आम्ही ऑफलाईन मॅपच्या मदतीनेच निघालो. आणि यार हा समोरचा ब्रिज सुंदर असा. आपल्या इथे जसं छोटी छोटी मंदिरं असतात ना रस्त्याच्या कडेला, तसे इथे असे छोटे छोटे स्तूपा असतात. प्रत्येक ठिकाणी मला खूप ठिकाणी असे स्तूपा दिसले. आणि सॉरी गाईज, आज थोडं इंटरकॉमचा आवाज येत राहील तुम्हाला, कारण की आज एकतर ऑफलाईन मॅप डाउनलोड केलेला, ऑफलाईन मॅपवरती आपण चाललो आहे. आणि रस्ता असा आहे की इथे नाही रेंज आहे, काही नाही. जर कोणी हरवलं तर मग पुन्हा लवकर सापडणे अवघड होऊन जाईल. आणि त्यामुळे इंटरकॉम कंटिन्यू चालू राहील. त्यामुळे थोडा इंटरकॉमचा पण आवाज आपल्या ब्लॉगमध्ये येत राहील. सो त्या गोष्टीकडे थोडं इग्नोर करा. उमलिंगला पोचणं एक टास्कच झाले. तिकडे घुसलो आम्ही. ऑफलाईन मॅप करून डाउनलोड करून पण काय उपयोग नाही. आज आपला गुगल मॅप पण चालत नाही आहे, जो की आपण ऑफलाईन डाउनलोड केला आहे. तर आज आपल्याला सगळीकडे विचारत जायचं आहे. पण आज एक गोष्ट मला आहे ना राहून विचार करायला भाग पडते की आधी जेव्हा गुगल मॅप नव्हता तेव्हा लोक कसा प्रवास करत असेल या ठिकाणी. म्हणजे आज सगळ्या गोष्टी असून सुद्धा आम्हाला एवढे अडथळे येत आहेत, तर आधीची लोक काय करत असतील. चलो गाइस, मिल गया रास्ता. थैंक यू जुले. टैक्सी वाला और ऑटो वाला ही काम में आता है भाई, नहीं तो टपरी वाला. अक्षय ने बड़ी अच्छी बात कही थी. इथं पानटपरी असतं ना, बरोबर रस्ता सापडला असता, कारण त्यांना सगळं माहिती असतं. आणि आता असा हा ऑफ रोड चालू झालाय फुल रापचिक. बाई अशा ठिकाणी येऊन पोचलोय की इथून इतक्या पायवाटा सुटतायत ना की कोणत्या वाटेने जायचं ना हेच कळत नाहीये. आणि जर एखादी जरी चुकीची वाट आम्ही पकडली तर मग तर सरळ चायनालाच पोचावं लागेल आपल्याला.
म्हणजे येणे परतीचा रस्ताच नाही आपल्याला. आणि काय घोडे दिसत यार, हे पळताना पाहिजे होते. काय व्ह्यू भेटला असता आपल्याला, एक नंबर सिनेमॅटिक शॉट भेटला असता एक नंबरचा. मज्जा येते मज्जा, फुल बम्पी बम्पी रोड से बम्पी रोड है ही नहीं भाई. रोड किधर है, हम तो मैदान से जा रहे. बाय 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 बाय. एक नंबर लाइनअप है, एक नंबर. ए सामने कुछ तो विषय है, रुको. चलो फिर. चलो भैया झुले. रान, हे मोकळं रान, ही डोंगर रान. आणि असा क्षण पुन्हा येणे नाही. मग काय, अख्खा लाईनअप लावला आणि फोटोशूट केलाय. एक नंबर. कसं आहे ना, नवीन ठिकाणी आले की तिथं किती वेळ घालवायचा आणि किती नाही हे ठरवू शकत नाही आपण. इथल्या वातावरणाशी आपलं एक वेगळंच कनेक्शन होऊन जातं आणि बस मग काही काळ तिथेच रमायला होतं. आणि तेच काहीसं आमच्यासोबत आज घडतंय यार. म्हणजे तुम्ही सांगा ना, काय आहे याच्यात? काहीच नाही आहे, दगड आहेत. हे बघा, माती आहे, दगड आहेत. पण जे कनेक्शन झालं आहे ना, ते काही वेगळंच आहे. आणि बाईकचे फोटो काढून काढून तर खूप हैराण झालो आहे मी. हैराण नाही म्हणता येणार, किती फोटो काढू आणि किती नाही असं झालं यार. आपल्याला ते निशाण फॉलो करतच जायचं आहे. ते सोडून आपल्याला इथे कसलाही आधार नाही आहे. तुम्हाला कोणी इथं सांगायला, रोड सांगायला इथं कोणी तुम्हाला माणूस भेटणार नाही, काही नाही. इथं जर तुम्ही रस्ता चुकले, ती तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होऊ शकते. इथली चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. हा, आता इथे बघा 2-3 रोड जात आहेत. एक इकडे जातोय, एक इकडे जातोय. मे बी आपल्याला लेफ्टला जायचंय. यस, उधर लगा था. अरे उधर साइन बोर्ड लगा था. दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना. अरे यार, भाई कुठनं चाललोय, रोड सोडला, कुठं घुसलोय वाळवंटात. हे कसं जायचंय? तिकडनं पण वरनं गाड्या गेल्यात, वरतून गाड्या गेल्यात. चला पण एकच रोड आहे.
आजा भाई, आजा भाई, कहीं तो लेके जाएगी हमें ये हमारी किस्मत। इधर से गिला ही घर है नीचे भाई। इधर वाटर क्रॉसिंग रहती ना अपनी, इतनी फटती ना खतरनाक वाली, हा ना। किती वाटर क्रॉसिंग लागले आपल्याला रस्त्यामध्ये। मैं जा रहा हूँ इधर से ऊपर। हाय अल्टिट्यूड मुळे काय होत आहे ना, गाडी झटके मारते आणि इथं हाय अल्टिट्यूडमुळे ऑक्सिजन कमी आहे ना, त्या गोष्टीमुळे गाडी कुठेतरी ना प्रॉब्लेम देते। प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, ह्या गोष्टी होतच राहतात हाय अल्टिट्यूडला ऑक्सिजनमुळे, आणि ह्या गोष्टी बाईकसोबत पण होत राहतात। आणि बाईक आता झटके देते, पिकअप घेत नाही आहे। अबे हिमालयन है तो, रोड कर इस पे, ये तेरा ओरिजिन है, पैदाइश इधर की है तेरी, चल निकल। आईला इथंच बाईकने दम तोडलाय। अजून पुढे तर याला अजून झेलायचंय, काय होणार आहे पुढे काय माहिती। कायचा रोड आहे, असा काही रोड आहे का भाई? कुठं आलो आपण? काय आहे, कसे दगडत? हा ना, पहिल्या गिअरवरती गाडी भाई, सेकंड गिअरला काहीच नाही उपयोग। सेकंड गिअरला डायरेक्ट मागत होती बाईक। आई शपथ, आईला कुठं आलोय भाई, कुठं आलोय? एकदम थांबून ना भाई मेरी गाड़ी खींच, कोई होगा फर्स्ट गियर के नीचे तेरा गियर तो। अरे भाई टॉप ऑफ द वर्ल्ड। आईच्या गावात कुठं आलं रे बाबा? कुछ नहीं भाई, हिमालयन के सामने कुछ नहीं तेरी जीएस। जलते है रे तुम, जलते हो सालो, जलते हो। जलता है तू मजनू, जलता है रे तू, जलता है मजनू। हाँ देख देख देख, हॉर्न भी काम नहीं कर रहा है साले। नुब्रुला टॉपला आलोय आता, फोटोला वरून नाही आलो आपण, नुब्रुला टॉप वरून आलोय भाई। हा रोड तरी व्यवस्थित आहे, तिकडं तर काही सापडतच नव्हतं आणि हरवलो असतो आपण तिकडं। आला पावसाचा तो मोसम, माझे तुझ्यात गुंतले मन, तुझ्या सोबतीचा पहिला क्षण, पहिल्या प्रेमाची फिलिंग सोसम, तुला करण्यासाठी प्रपोज। होती का? नाही तर उतरायला नाही भाऊ, गाडी चालू होत नसेल तर। झाली झाली, चल। गाणं हे केलं कंपोज, बघ आता जॉईन केली मी जिम, थोडा थोडा होतोय आता मी स्लिम, रोजच्या हेऱ्यावर घेतो मी स्टीम, सांग मला बनशील ना माझी क्वीन, तुला करण्यासाठी गडे केली मी हेअरस्टाईल नवी सेट, तसा पूर्गा थोडा मी स्ट्रेट, प्रेम करेल कधी मी। फायनली डांबरी आली, डांबरी आता पळवायची। डांबरी से जाएंगे, डांबरी से आएंगे। चुस्मला, चुस्मले, चुस्मले, क्या नाम था रे भाई वो? मजा आली, मजा आली, मजा आली। भरपूर सारा ऑफ रोड होता आणि त्यानंतर हा टारमॅक रोड। भाई या डांबरी रोडने लय वाचवलं आपल्याला, नाहीतर काय खरं नव्हतं आज। या डोंगरांमध्ये ना खायला भेटतंय ना पाणी प्यायला भेटते। पाणी तर आणले सोबत, खायचं नाही आणलं सोबत।
खोटं बोलत होता की थ्रॉटल घेत नाहीये बाईक. आता बघा त्याची आनंद सर बघा कशी पट्टी मारतात त्याला. ओहो शेळी. अरे खरंच नाही होते का? खोटं काय बोलतो? लांडगा आला रे आला. ए खोटं बोलते आनंद सर. हे बघा हा ना तुम्ही. मी कॅमेरा चालू केला. हा ना तुम्ही. आता मला कसं आणलं? मी त्या दिवशी मस्करी केली तर पडलो म्हणून. नाही तुझा पुढे जा. चलो. अशा रोडला मस्ती नाही रे. अशा रोडला मस्करी नाही. भीती वाटते. वो वेलकम टू वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल रोड. वाव. जगातला सगळ्यात उंच हायेस्ट मोटरेबल रोड वरती आपली बाईक घेऊन पोचलोय यार. भारी वाटते. या गोष्टीसाठी माझ्याकडे फक्त एकच शब्द आहे, तो म्हणजे स्वप्नपूर्ती. इथं फक्त तुम्हाला बायकर्स दिसतील. बायकर्स. हे बघा डेन चौक इथनं आहे 47 आणि उमलिंगला आहे इथनं 20, म्हणजे 27 समथिंग काहीतरी उमलिंगला वरून डेम चौक आहे. गेलं पाहिजे. बघूयात काय ठरतंय ते, कारण की तिथे आपल्याला जाणे आणि येणे आणि तिथे वेळ म्हणजे तब्बल 3 तास जाणार आपला तिथे. आणि 3 तास जर त्यात घालवला तर आपल्याला जाताना रात्र होणार. आणि तुम्ही रोड तर पाहिलाच कसा आहे. बघूया शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ, कळेलच. भाई ये उमलिंगला आ क्यों नहीं रहा भाई? डोंट बी गामा. टाइगर. BMW. वाव. 1250 टायगर. भारी भारी गाड्या. मज्जा काय मज्जा. भारी भारी गाड्या. एक नंबर वाटते. आणि अजून वरती जायचं. ते बघा तिकडे बाईक्स चाललेत. ते बघा. हो थंडी पण भरपूर वाढली आहे इथे पण. आणि ऊन पण आहे. 20 डिग्री सेल्सिअस आहे. पण इतकी थंडी वाजते की काय सांगू. वारा थंड आहे. वारा नसला की इथं थंडी नाही वाजत, पण वारा आहे ना त्यामुळे जास्त थंडी वाजते. पूर्ण बर्फ आहे भाई. पूर्ण बर्फ. अरे अशी थंड हवा वाहते ना, खतरनाक. ऊन पण आहे ना हवा थंड आहे. एवढी थंडी वाजते बाप रे. आणि ह्या उमलिंगला अजून काय येत नाहीये. फुल टॉपला आलोय. टॉपला. फक्त 1 किलोमीटर बाकी. 1 किलोमीटर. लेट्स गो. वर्ल्ड्स हायेस्ट
मोटरेबल पास पोचलो या उमलिंगला. We did it bro, we did it. फाइनली कर दिया, अच्छी हो गई लग रहा ब्रो. एक नंबर. काय दिसतंय उमलिंगला? हाईट किती दिसतीये? 19,024 फूट. काय म्हणता, केलं का नाही तुमच्या भावानी हायेस्ट मोटरेबल पास? येस, फायनली आपण पोचलोय उमलिंगला. इथं आमच्या ग्रुपचं स्टिकर लावलंय. इथे कोणाला काही त्रास जर झाला तर आर्मीकडनं इथे व्यवस्था पण आहे. इथे ऑक्सिजन पण आहे. ते लिहिले मेडिटेशन इज माय ऑक्सिजन. क्लिअर वातावरण आहे, त्यामुळे असं काळजी करण्यासारखं काही वातावरण नाही आहे. संपूर्ण गर्दी गेली आहे आणि इथे फक्त आमचाच ग्रुप आहे. हे बघा, कोणीच नाही आहे, फक्त आम्ही आहे. आणि भरपूर थंडी वाजते म्हणून हेल्मेट पण घातले आणि ग्लव्स पण घातलेत. पण आता आपण इथून निघूयात, कारण की भरपूर भूक लागली आहे. चला, शेवटचा बाय बाय उमलिंगला पासला. बाय बाय. तो सरळ रोड डेनचॉकला जातो. मागील 4 वर्ष तिकडे जाऊ देत नव्हते, पण आता जाऊ देतात. पण आपल्याकडे वेळ नाही आहे, सो आपण इथूनच आता निघतोय. एक नाकातून पाणी गळायला चालू झालंय. चला, फायनली आपण कॅफेजवळ येऊन पोचलोय. खाऊयात आता काहीतरी, कारण की टाईम झाला आहे 2:30 आणि यार टेम्परेचर होतं आहे 21-22 डिग्री. आत्ता कुठं थोडं गरम वाटतं. वरती यार 12 डिग्री 10 डिग्री असं टेम्परेचर चालू होतं. शायद नाही मिलेगा. दे दो यार, सब अपने ये दे दो. झूले. हाँ, कैटी राइट है, विषय संपला. जो दिखता है वो बिकता है भाई. जाऊ दे, जिम सोडून टाक. मैं बोलूंगा ये टीम एफर्ट है इन दोनों का. इसने धक्का स्टार्ट मारा थोड़े. अरे धक्का स्टार्ट मारने के लिए स्लोप था कि नहीं वो बता. डाउनहिल था कि नहीं. इसने भी डाउनहिल था कि नहीं वो बता. इसने भी जीएस से कैटी के जीएस में बैठ के पैरों से धक्का. ये सालों को पैर लगा ना हाथनी कैसे राइडर है. अरे आता सुरू होईल ना, बंद कर ना. कशाला गरम पडतो. बस चॅप्टर क्लोज. सलाईन चालू आहे. सलाईन चालू आहे. गरम होती त्याला. पण बाईक बंद कस काय पडली होती? गार पडली होती. गार झाली थी. ठंडी हो गई थी बाइक उसकी पूरी. आणली ना इथपर्यंत. भाई एग्जॉस्ट से ना पेट्रोल का स्मेल आ रहा था. ऐसा हालत. कुछ तो लीक हो गया फिर उसका. कुछ तो लीक हो गया होगा. कंबस्टन ही नहीं हो रहा था. एयर इनटेक सही है. चल हो गया. चल काय नाही. अक्षयची बाईक बंद पडली होती आणि मग त्यांनी ढकलत इथपर्यंत आणली. मध्ये मध्ये चालू केली, मध्ये मध्ये बंद करून ढकलत आणली आणि आता बाईक व्यवस्थित चालू आहे. येस, आजच्या लंचमध्ये आहे राजमा चावल. त्यांना सांगते पुन्हा. म्हणूनच मी आधी टेस्ट केलं जहर आहे की नाही म्हणून. अरे तुमचे शब्दच जहर आहेत.
बायकोसाठी. चेहरे की प्यार है तेरा चुम्मा. 8. ओके ओके. हाँ और ये ना थोड़ा ज़्यादा लाना. गोलापना ये बाकी के भी भर दो उससे. चलाच पाहिजे. चला झालंय आपलं खाऊन. आता निघूया मस्त इथनं दनादन आणि पोचूया मस्तपैकी आपल्या हॉटेलवरती. कारण की 12 दिवस झाले आरामच नाही केलाय. आज मस्तपैकी आराम करायचा आहे. मी आलो होतो आपण वाया नुरबुला जाताना फोर्टीलाने जायचं आहे, जेणेकरून दोन्ही रस्ते आपले कव्हर होऊन जातील. मजा येईल मजा. कोयुल सेफ्टी ऑन रोड इज सेफ्टी एट होम. वाह. मन से नहीं जाना. नहीं नहीं. हमारे पिताजी बोलते थे लबड़ा कि अगर खुशियों पे कोई काम करेगा ना तो उस काम का पता नहीं चलेगा कब खत्म हो जाएगा. अगर दुखी मन से करेगा तो बहुत दुख होगा, उसको काम करने में भी दिक्कत आएगी. बराबर है सर. करना ठीक है, बराबर है. एंजॉय करना अपनी जिंदगी को. कभी भी कुछ भी सोचना नहीं है. पैसे थैंक यू सर. सोचना नहीं है. जय हिंद. मेरा नाम देवराज. तर बस आपले आर्मीचे जवान भेटले होते आणि त्यांच्याशी थोड्या गप्पा आणि निघूया आता. त्यांनी भरपूर मोटिवेट केला आम्हाला. ॲक्च्युली मी पहिले बंद केला होता कॅमेरा, म्हटलं आर्मी कॅम्प आहे शूट नको करायला, पण नंतर केला मी कॅमेरा चालू. बरं वाटलं त्यांच्याशी बोलून. त्यांनी एक गोष्ट सांगितली की घुमा म्हणजे फिरा वगैरे मजा करा. कारण की सिकंदरसुद्धा सगळं इथं सोडून गेला होता. पैसा, ऐशो, आराम एवढा फिरला, एवढा पैसा कमवला, पण सगळं इथं सोडून गेला. बस आपल्याला पण तेच करायचं आहे, मजा करायची आयुष्याची. सावली आली की थंडी वाजते आणि ऊन असलं की जास्त गरम होते. पण रस्ता इतका सुंदर आहे की बाईक चालवायला मजा येते. प्युअर याक हो का, तो तर एक नंबर दिसतोय. थोडा मळाला आहे, पाण्यात बसून बसून झाला असेल. आणि हा ब्लॅकवाला बघा भारी ना. चला जरा जास्तच खतरनाक दिसते. आला ना एखादा अंगावर तर वाट लागेल आपली. हानले के लिए इधर जाना है और उधर जाना है चिस्मुले. चलो फोर्टीला टॉप. रोड बघा कसा चाललाय. बुंग 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 बुंग. हा डोंगर पार करून पलीकडे उतरायचं आपल्याला, मग येईल हानले. यव 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 बुम बुम. खाली बघा रोड कसं दिसतोय. तसं फिरून मग आम्ही वरतून आलोय. चला जाऊया. सगळे पुढे गेले. तुम्हाला मला एकदा रोड दाखवायचा होता वरतून, कारण की आपल्याकडे ड्रोन नाही आहे, सो आपल्याकडे पर्याय नाही आहे. असंच थांबून दाखवावं लागतं. बाकी काय दिसत आहेत हे डोंगर. त्याच्या पलीकडे उमलिंगला होतं आणि आपण या साईडला आहे. बाई साप. अंधार पडायच्या आत आपल्याला पोचायचंय आणि आपण पोचून जाऊ. आता वाजले 4:27. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये ट्रेक करून असे डोंगर पाहिलेत आणि फर्स्ट टाइम अशी बाईक त्या हाईटवरती चालवतोय आणि तेवढ्या हाईटवरून हे डोंगर पाहतोय. म्हणजे मी असं लेवलला आहे नाही का, असं मला दिसतंय की मी त्या
समोर दिसणाऱ्या डोंगरांच्या हाईटच्या लेवलला आहे यार. अशी फिलिंग येते ना जबरदस्त, काय सांगू तुम्हाला, मी शब्दात सांगू शकत नाही. आणि यस, आपला आता उद्यापासून परतीचा प्रवास चालू होतोय. वाया मनाली दिल्ली आपण घरी जाणार आहोत. आजचा आपला 12वा दिवस आणि आपल्याला अजून घरी पोचायला 8 दिवस जाणार आहेत. म्हणजे आम्ही दिल्लीमध्ये 2 दिवस राहणार आहे, मनालीमध्ये 2 दिवस राहणार आहे. त्यामुळे भरपूर वेळ आहे. जास्त काय आठवणार आहेत ना तर हे डोंगर आणि ह्या दऱ्या. यार कुठल्या टॉपला जाऊन पोचलो होतो, उमलिंगला. भाई काय फिलिंग होती ती. तिथून काय जो नजारा दिसत होता ना ते असं सगळं साचवून ठेवलं आहे मनामध्ये, असं साठवून ठेवलं आहे मनामध्ये. आणि बस नेक्स्ट टाईमपर्यंत ते सगळं आठवून आपण आपले दिवस घालवणार आहोत. मजा येणार आहे. घरी गेल्यानंतर बघूयात काय काय आठवणार आहे. काय यार सगळं मिस करणार आहे आपण. वाटलं नव्हतं, मला माहिती होतं की हानले आहे थोडं नाही का असं डेंजर आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, उमलिंगला थोडं असं आहे की ऑफ रोड जास्त येईल तुम्हाला. हा डांबरी रोड असून हा समोरचा रोड बघून ना अजूनच हे होते पण मजा येते चालवायला, काही म्हणा. राईड ना तुम्हाला काही ना काही शिकून जाते. जसं की या पूर्ण राईडमध्ये ना मी म्हणजे सहनशीलता शिकलो. सहनशीलता खरं सांगायचं तर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी सहन करायला शिकलो मी या राईडमध्ये. माझ्यात अजिबात सहनशक्ती नव्हती, पण जेव्हा वॉटर प्युरिफायर खाली पाण्याची बॉटल भरतो ना, ती बॉटल भरेपर्यंत माझ्यात सहनशक्ती नव्हती की ती बॉटल भरेपर्यंत मी एका जागेवरती उभं राहीन. पण या राईडमध्ये इतकं सारं काही शिकलो ना मी. खरंच धैर्य खूप मोठी गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्यात असायलाच पाहिजे. उमलिंगला तो झांकी है, असली पिक्चर अभी बाकी है. सामने देखो क्या रास्ता है भाई, डुब 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 डुब. फोटेला पास उमलिंगला से खतरनाक. ओहो काय रोड आहे. पीछे तो देखो. आपला व्हाईट बिबट्या आणि आपण आलोय वर्ल्ड 6 हायेस्ट मोटरेबल पास फोर्टीला. अल्टीट्यूड 18,124 फुट. यहाँ पे भी लिखा हुआ है फोर्टीला पास जो है वर्ल्ड 6 हाईएस्ट मोटरेबल पास. भाई ऑन तो देना, देखा भी नाही. अजून एक अचिव्हमेंट, 6वा मोटरेबल हायेस्ट पास आपण क्रॉस केलाय. आणि यार इथे मंदिर सुद्धा आहे एक छोटंसं आणि भारी दिसते सगळं काही. इथे वातावरण खूप सुंदर आहे, जास्त काही थंडी नाही आहे आणि मस्त प्लेजंट वातावरण आहे. थोडी थंड हवा आहे आणि गरमसुद्धा, ऊनसुद्धा आहे मस्तपैकी. आणि काय दिसतंच बाईक सगळ्या. चला जास्त वेळ नाही आपल्याकडे, निघूया तिथून. पडली आहे, थोडा टो द्यावा लागेल. चल चल चल, बघ आता एवढा क्रॉस कर यार. बघ थोडा जास्त स्लोप आहे. अरे बंद नको करू तू, इथं लय थंडी आहे. मागाची बंद केली असेल ना त्यामुळे झालं असेल. बघ उचलली का? झाली चला. ओके झाली, चालू झाली चला. आणि आत्ता मी मागे फोटोला पासच्या आधी मी कॅमेरा बंद करून काही गोष्टी बोलत होतो की असंच माझ्या आयुष्यातल्या जे काही ॲडव्हेंचर मला करायचे होते तसं मी केले, असं तसं म्हणजे थोडा मी निगेटिव्ह बोलत होतो. आणि व्लॉग करता जेव्हा फोटोला पासला पोचलो तेव्हा मी कॅमेरामध्ये व्लॉग करत होतो. तर तो व्लॉग करता मी असं चालत येत होतो आणि मागून डायरेक्ट एक बलेनो आली फास्टमध्ये. मी एक पाऊल जर पुढे असतो ना
तर जे मी बोलत होतो ना ती गोष्ट खरी झाली असती. तर तसं झालं नाही पाहिजे. गुरुजी मला ते समजवत होते की जे काही निगेटिव्हिटी तुझ्या मनात येत असेल ते तोंडावरती आणू नको. म्हणजे कधी तोंडावाटे बाहेर ते बोलायचं नाही आपण, कारण की कधी कधी आपल्या जिभेवरती सरस्वती असते आणि ती गोष्ट खरी होऊन जाते. ॲक्च्युली मी ती गोष्ट बोलता बोलता आहे ना मध्ये अर्धवट थांबलो होतो आणि बस एकच शब्द बाकी होता म्हणजे जे मी बोलत होतो निगेटिव्ह, आणि एकच पाऊल मी मागे होतो अनर्थ काढण्याचा ते राजनामाला डायलॉग नाही का, अब आखे बूंद लेने में ही भलाई आहे, काहीतरी असा डायलॉग आहे ना तो, आणि झोपून जातो तोच डायलॉग. फक्त मी माझ्या राईडबद्दल बोलत होतो की माझी राईड झाली वगैरे समजून घ्या आता. परत बंद झाली काय, परत बंद झाली काय, झाले बाबा चालू झाली. थंडीमुळे काय होतंय सारखी सारखी बाईक बंद पडते. चला जाऊ द्या. घे पुढं थोडी, हां फ्लोमध्ये जा म्हणजे येईल मला घेता. पडलो. हे स्टैंड लगा, स्टैंड लगा. भेंडी कवर चेला आपका. हाँ तेरी गाड़ी नहीं यूपीएससी का एग्जाम हो गया 10 साल से साला क्लियर ही नहीं हो रहा है. 18 किलोमीटर राहिले. 18 सीट कार्ड बर ते एअर फिल्टर बघ बर. किसको लात मारने बोल रहे तू, उसके लात देख पहिले भाऊ. सगळ्यात कडक बेस दिली ते गाडीला. गाडी हे झाले खाली माझा पाय होता ना, ते पायावरून गाडी गेली तिच्या, त्यामध्ये उलटी होती. त्याचे पाय खाली होते, पायावर गाडी गेली ना, मी डायरेक्ट हे झालो. होत राहतात ह्या गोष्टी, होत राहतात राईडमध्ये. माझ्या लक्ष नाही द्यायचं याच्यावरती. कुठे आहे तुझं एअर फिल्टर? हे दिसतंय मला. हो गे अरे एयर फिल्टर टैंक इधर रहता है इसका. टैंक के नीचे. अरे हाँ टैंक के नीचे रहेगा उसका. ठीक आहे 18 किलोमीटर घे, बघू नंतर काय विषय. चलो गणपती बाप्पा मोरया. पैर वरती घे, पैर वरती घे. ढकल ढकल गेली सगळी. नाही धक्का देतोय, असला दम लागला ना. आता थोडं बरं वाटतंय. आणि अक्षयची बाईक अजूनही चालू होत नाहीये. धक्का देत आहेत, सगळ्या गोष्टी करतात. बघू आता फायनल ट्राय. पाय वर घे, पाय वर घे, पाय वर घे, पाय वर घे. चल झाली. चल फायनली.
तर फायनली पोचलो आहे हानलेला. आणि हे बघा, ग्लोरी टू द अल्टिमेट्स, वेलकम टू द अबोर्ड ऑफ द फिअरलेस. तर चायनासोबत आपला वॉर झाला होता तेव्हा चायनाने हानले वगैरे सगळं कॅप्चर केलं होतं आणि त्याचंच हे मेमोरियल. वरती जी दिसते ना ती हानले मोनेस्ट्री आहे, भारी दिसते. आणि आपल्याकडे वेळ पण आहे विजिट करायला, पण नाही यार, आराम पण नाही झालेला, थोडा आराम पण करायचा आहे. इकडनं का चालले, तिकडनं सरळ रोड असताना सुद्धा काय विषय यांचा, काय राव आनंद सर. वा वा, काय इंट्रिकेट आहे. चला जाऊया होमस्टेला, निवांतपैकी आराम करूया. पण यस, आपला हानलेचा स्टे आहे सिली होमस्टे. आणि इतक्या सुंदर अशा जागेवरती हा होमस्टे आहे ना, खरंच. आपली राईड संपती आहे 6:06. मजा येणार आहे. आता थोडा आराम करायचा आहे मस्तपैकी आणि रात्री चांदण्या बघायच्या आहेत, कारण हानले फेमस आहे ऑब्जर्वेटरीसाठी. ये तो बंद कर दिया अपने लिए, चलो खोल देंगे, कोई गल नहीं, मैं खोल देता हूँ भाई लोग आपके लिए. सब 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 शांत हो जाइए, शांत हो जाइए, खोल देता हूँ, शांत हो जाइए. अरे शांत हो जाइए, खोलता हूँ भाई, काहे चिल्ला रहे हो. अरे थैंक यू. चलो गाइस चलो. आज हमने कंप्लीट किया है वर्ल्ड्स हाईएस्ट मोटरेबल पास उमलिंगला, एंड नॉट जस्ट दैट, नुरुबला टॉप और फोटिला इक्वली चैलेंजिंग थे. ओके, सो 3 cheers फॉर BRC. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हुर्रे. A big round of applause for everyone. थैंक यू गाइस, थैंक यू सो मच. ये बंद कर दे तब तक. आजच्या राईडचा एक्सपिरियन्स जर तुम्ही मला विचाराल तर नुरबुला मार्गे जर तुम्ही ओमलिंगला गेले, जास्त ऑफ रोड आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला डांबरी रोड तर लागतोच. आणि येताना जर फोटोला मार्गे आले तर अजूनच चांगलं लवकर पोचता तुम्ही हानलेला. तर तुम्ही दोन्ही ऑप्शन आहेत तुमच्याकडे, दोन्ही रोड चांगले आहेत. पण मला वाटतंय की नुरबुला मार्गे थोडा जास्त रिस्की आहे, कारण मध्ये काहीच नाही आहे. फोटोला मार्गे तरी तुम्हाला मदत मिळू शकते. तर चॉईस इज युअर्स. चला आता मस्तपैकी आराम करतो आणि आपण डायरेक्ट भेटूया संध्याकाळी. तर रात्रीचे 9:17 झालेत आणि ऑब्झर्वेटरीला जायचं होतं, पण पौर्णिमा आत्ताच झाली त्यामुळे काही दिसत नाही आहे. तरीसुद्धा आम्ही ट्राय केले, मोबाईल वगैरे लावला आम्ही फोटो घ्यायसाठी. तुम्हाला सुद्धा दाखवतो की विषय काय नेमका. आता आम्ही चाललोय आमच्या होमस्टेच्या टेरेसवरती, कारण की आपल्याला स्टार गेजिंग करायचं आहे. मराठीमध्ये काय म्हणतात रे त्याला, मराठीमध्ये मला आठवत नाही ॲक्च्युली. बस तारे बघायचे आहेत आपल्याला. आणि हे बघा असं वरती चढत चाललोय आम्ही. इथं क्लिअर स्काय आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे जवळून लवकर दिसतात. आपल्याकडे स्काय वो इंस्ट्रुमेंट का नाम क्या आहे रे. तर यांच्याकडे स्काय वॉचर आहे, पण ते ॲक्च्युली खराब आहे. आणि आजूबाजूलाही 2-3 ठिकाणी विचारलं, पण ते बोलतात की पौर्णिमा आहे त्यामुळे दिसणार नाही. सो आपण आपले कॅमेरे वगैरे लावून ट्राय करतोय की फोटो छान येतोय का, कसा येतोय बघूच आपण. तर ट्राय चालला आमचा. वेगवेगळे गोप्रो, ॲक्शन 4, ऑस्मो, त्यानंतर मोबाईल बघत ट्राय करूया. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ट्राय करून झाले आणि शेवटी माझाच मोबाईल कामात आलाय. तर 240 मिनिटाचा हायपरलॅप्स लावलाय. बघूयात आता मिल्की वे दिसतोय का. पौर्णिमेचा चंद्र आहे त्यामुळे अवघड आहे, पण जे काय दिसेल ते मी नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवेल. 10 वाजलेत. 4 तासाचा हायपरलॅप्स लावलाय. 4 तासानंतर मला पुन्हा एकदा टेरेसवर जावं लागेल.
मोबाईल घेऊन यायला. पॉवर बँक वगैरे जोडली आहे. बघत आता काय आउटपुट येतोय.